आणि एक महत्त्वाची अपडेट हाती येते। मीनाक्षी नटराजन यांना सुप्रीम कोर्टाने धक्का दिलाय। काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज कोर्टाने बाद ठरवलाय। निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय। मध्य प्रदेशात भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झालेला आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, कोर्टाने काय भूमिका स्पष्ट केली? सर्वोच्च न्यायालयामध्ये मीनाक्षी नटराजन या आल्या होत्या आणि त्यांनी असं म्हटलं की राज्यसभा उमेदवारीचा जो त्यांचा अर्ज आहे तो चुकीच्या पद्धतीने रद्द करण्यात आला आणि त्यामुळे मध्य प्रदेशच्या एकूण 3 राज्यसभा जागांमध्ये मीनाक्षी नटराजन आणि यांच्या विरोधामध्ये एक दुसरा भाजपच्या उमेदवारांनी जागा अर्ज भरला होता। भाजपला सर्वसाधारणपणे 2 खासदार निवडून आणता आले असते आणि काँग्रेसला 1 खासदार निवडून आणता आला असता, परंतु भाजपनेच 3 अर्ज भरले आणि दरम्यान मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद ठरवला गेला प्रक्रियेच्या दरम्यान आणि त्यामुळे मीनाक्षी नटराजन या सर्वोच्च न्यायालयात आलेल्या होत्या। काँग्रेसनी कालपासूनच या संपूर्ण प्रकरणावर देशभरात आंदोलनही केली। परवाही या विषयावरती देशभरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आली, परंतु मीनाक्षी नटराजन यांनी सर्वोच्च न्यायालयात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आज त्यांना कोणत्याही स्वरूपाचा दिलासा द्यायला नकार दिलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोणत्याही चालू निवडणूक प्रक्रियेमध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करता येत नाही असा सर्वसाधारण दंडक आहे। त्यामुळे तुम्ही एक इलेक्शन पिटिशन दाखल करा, एखादी निवडणूक याचिका दाखल करा भारतीय संविधानातील तरतुदीनुसार आणि तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता, असंही मीनाक्षी नटराजन यांना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्यामुळे मीनाक्षी नटराजन आणि काँग्रेस पक्षाला हा मोठा झटका आहे, मोठा धक्का आहे, कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी जर सर्वोच्च न्यायालयाने काही वेगळे आदेश दिले असते तर कदाचित मीनाक्षी नटराजन या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून येऊ शकल्या असत्या, काँग्रेसचा एक राज्यसभा खासदार वाढला असता। परंतु आता मीनाक्षी नटराजन यांचा जो अर्ज बाद ठरवला गेलेला आहे त्यात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यामुळे आता राज्यसभेचे 3 उमेदवार भाजपचे निवडून आलेले आहेत मध्य प्रदेशात, असं आपण म्हणू शकतो। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर मीनाक्षी नटराजन यांना सुप्रीम कोर्टाने धक्का दिलाय। काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज कोर्टाने बाद ठरवलाय। निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिलाय। मध्य प्रदेशात भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येण्याचा मार्ग मोकळा झालाय। निवडणूक प्रक्रिया सुरू असताना हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिलाय। याचिकाकर्त्यांनी निवडणूक याचिका दाखल करावी असं कोर्टाने म्हटलंय। आजच्या आदेशांचा निवडणूक याचिकेवरील सुनावणीस लागू होत नाही असंही कोर्टाने म्हटलंय।